2024 तुलसी विवाह कधी आहे? 12 नोव्हेंबर मंगळवारी का 13 नोव्हेंबर बुधवारी? त्याचबरोबर शुभमुहूर्त आणि सर्व माहिती आपण जाणून घ्यायची आणि तुलसी विवाह नक्की कधी करायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही दिवाळीचे व्हिडिओ पाहिले असतील, त्याचबरोबर कार्तिक एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी हा सुद्धा व्हिडिओ पाहिला असेल, नसेल तर अवश्य पहा. तर दिवाळी झाल्यानंतर देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवसाला देवस्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात किंवा देव उठणी एकादशी असे सुद्धा म्हणतात. तर मग तुलसी विवाह आपण कधी करायचा? 12 तारखेला करायचा का 13 तारखेला करायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला लक्ष्मी समृद्धीचे पूजन केले जाते. त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नावही विष्णुप्रिया, हरिप्रिया, कारण तुळशी माता श्रीहरी विष्णूंची पत्नी मानली जाते. दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुद्ध पक्षाच्या 12व्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. दिवाळी झाल्यानंतर देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. यानंतर लग्नसराईला सुरुवात होते. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्याची योगनिद्रेतून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवस्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असे म्हणतात. चला तर मग आपण तुळशी विवाहाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व आपण जाणून घेऊया. तुळशी विवाह सोहळ्याची तारीख यंदा तुळशी विवाह 13 नोव्हेंबर रोजी बुधवारी आलेला आहे. 13 नोव्हेंबरला बुधवारी आलेला आहे. 12 तारखेला एकादशी आहे आणि मंगळवारी एकादशी संपल्यानंतर मग आपण बुधवारी 13 तारखेपासून देव उठणी एकादशी ही 12 नोव्हेंबरला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तुलसी विवाह करत असतो. तिथून ते पौर्णिमेपर्यंत आपण 5 दिवस हा जो तुलसी विवाह आहे समारंभ आपण करत असतो. ज्यांना ज्या त्या सोयीने त्याने तुळशी विवाह करायचा आहे. तर 12 नोव्हेंबरला देव उठणी एकादशी चातुर्मासाची सांगता झाली आणि या दिवशी भगवान विष्णूंचा तुळशीशी शालिग्राम संवाद विवाह करण्याची परंपरा ही पूर्वीपासून आलेली आहे आणि ती द्वादशी तिथीला म्हणजे बारसेला आपण हा विवाह करतो. म्हणून यास तुळशी बारस असं सुद्धा म्हणण्यात येतं. तर पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी ही 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:01 ती संपेल. त्यामुळे देव उठणी एकादशी तुळशीचा विवाह जो आहे तो आपण 13 तारखेला करायचा आहे. त्या 13 तारखेला सुद्धा काही शुभमुहूर्त आहेत. ते शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगतो. मान्यतेनुसार काही लोक देव उठणी एकादशीच्या संध्याकाळीच तुळशी आणि शालिग्राम विवाह करत असतात, पण काही भागामध्ये तुळशीच्या म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारस असते आणि या बारशीपासून ते पौर्णिमेपर्यंत विवाह करण्याची प्रथा ही तुळशी विवाहाची आहे. तर त्यातला जो सायंकाळी जो मुहूर्त आहे, गोरज मुहूर्त, तो सायंकाळी 5:29 सुरू होईल आणि 5:55 तो संपेल. अशा प्रकारे हा सायंकाळचा एक मुहूर्त आहे. तो शुभमुहूर्त आपण त्या शुभमुहूर्तावर आपण तुळशी मातेचं लग्न करायचं आहे. तुळशी विवाहाचं महत्त्व हिंदू धर्मामध्ये
कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान दिलेलं आहे. असे मानले जाते की जे लोक तुळशी विवाहाची परंपरा पाळतात त्यांना कन्यादानासारखे फळ प्राप्त होते. तुळशी विवाह घरात अंगणात करावा यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडणे असे मानले जाते. म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण ही तुळशी विवाह करायचा असतो. की ज्या घरात शालिग्रामजी भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो असं समजलं जातं. तर विष्णूंनी तुळशीची विवाह का केला याविषयीची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसाचा राजा जालंधर याने तिन्ही लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता असे मानतात की यामुळे भगवान श्रीहरी विष्णूने एक दिवशी युक्ती केली आणि जालंधराचे रूप धारण केले. पत्नीशी निष्ठा ठेवल्याचे व्रत मोडले गेले. परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला. पवित्रतेने व्रत मोडून अपवित्र झाल्यानंतर वृंदाने प्राण त्याग केला. त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंच्या या रूपालाच शालिग्राम असे म्हणतात. वृंदाने प्राण त्याग केल्यानंतर त्या ठिकाणी तुळशीचे रोप दिसले. भगवान विष्णूंनी वरदान दिले की तुळशीचा विवाह त्याच्या शालिग्राम रूपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्याची पूजा अपूर्ण राहील. तेव्हापासून श्रीहरी विष्णूंच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीशी केला जातो. अशा प्रकारे हे तुळशी बारस आणि तुळशीचं लग्न आपण मोठ्या श्रद्धेने आपण लावायचं आहे. आणि ते 13 तारखेपासून ते पौर्णिमेपर्यंत 5 दिवस आपण केलं तरी चालते. म्हणजे एकादशीच्या दिवशी काही लोकांची परंपरा करण्याची, त्यांनी एकादशी करावी. द्वादशी म्हणजे बारशेला ज्यांनी करणार आहेत त्यांनी बारशेला 13 तारखेला आपण हे तुळशी विवाह करायचा आहे. आणि तिथून पुढे तुम्ही पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा विवाह करू शकता आणि तुळशी मातेला प्रसन्न करून घेऊ शकता. अशी ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ओम श्री तुलसी माताभ्यो नमः. धन्यवाद.